मुलीनो, नेक्स्ट जाणार आहोत आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे. त्यासाठी पहिला जस्ट एक्सप्लेन करते. हा आहे आपला वर्तुळ, यस, आणि ही रेषा, बरोबर आहे. ही रेषा काय करते, वर्तुळाला दोन बिंदू छेदते. बघा इथं, बरोबर आहे. ह्या ए बिंदूत आणि परिघावर दोन बिंदू छेदते. आणखीन एक काढूया. मात्र ही वर्तुळाला असं फक्त चिकटून जाते म्हणजेच त्यालाच म्हणतात स्पर्शिका. मग किती बिंदू चिकटते? एकच. यस, तर वर्तुळाला फक्त एक बिंदूत स्पर्श करणाऱ्या रेषेस काय म्हणतात? स्पर्शिका. मग कुठल्या बिंदूत स्पर्श करते? पी बिंदूत, म्हणून त्याला काय म्हणतात? स्पर्शिका. आणि वर्तुळाला दोन बिंदूत छेदणाऱ्या आरपार जाते ना, त्याला काय म्हणायचं? ही झाली आपली छेदिका आणि ही काय झाली? स्पर्शिका. काय झाली? ही स्पर्शिका. आणि नेहमी लक्षात ठेवा, ही काय आहे? ही काय झाली? त्रिज्या. आणि स्पर्शिका ह्या स्पर्शबिंदू पी, आणि ही काय झाली? ओ पी, ही काय झाली? त्रिज्या. तर स्पर्शिका आणि त्रिज्या हे नेहमी काय असतात? लंब. किंवा इथं स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोण काय असतोय? 90 अंश. नेहमी लक्षात ठेवा. ह्याचाच तत्वाचा वापर आपण आता आकृती करताना करणार आहोत. तर पहिलं गणित आहे, 4 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाला परिघावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे आपल्याला? 4 सेंटीमीटर. बघा, 4 सेंटीमीटर कंपासमध्ये माप घेऊया. यस, 4 सेंटीमीटर त्रिज्येचं काय काढायचं आहे आपल्याला? वर्तुळ. बरोबर आहे. वर्तुळ काढायला येते मुलीनो तुम्हाला? यस, एकदा ठेवलं तर हलक्या हाताने फिरवा. हा काय आलं? 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपलं वर्तुळ आलं. यस, ही झाली. मग आपण ही काय काढूया? त्रिज्या. ही बघा आली त्रिज्या. नाव दिया ओ. आणि हा परिघावरील बिंदूतून, या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला काय काढायचं? स्पर्शिका. तर हे त्रिज्येचे जे माप आहे तेच आहे ना, त्यानेच ए वरून काय काढा? अर्धवर्तुळाचा काढा. यस, हे बघा, इथं अर्धवर्तुळावरून इथं सापडला तर तिथंच पडणार ना, कारण त्रिज्याच आहे. ह्या पहिल्या टोकावरून इथं काय काढा? आणखीन एक चाप काढा, मधोमध एक काढा. यस, नंतर ह्या दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप काढा आणि दोन्ही चाप जिथं छेदतात तो बिंदू आणि ए बिंदू सांधा मुलीनो. यस, बघा इथं जिथं सांधतोय तिथं नाव द्या पी. बघा, ही रेषा आहे ना वर्तुळाला, पी ए रेषा वर्तुळाला फक्त ए बिंदूत स्पर्श करते, यालाच म्हणतात स्पर्शिका. आणि बघा, हा 90 अंश दिसतोय. नेहमी लक्षात ठेवा, त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. आता दुसरं जाऊया. काय म्हटले? 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात ए बी व्यास काढा आणि व्यासाच्या टोकातून स्पर्शिका काढा. आणि तुम्हाला माहीत आहे व्यास म्हणजे काय? वर्तुळ मध्यातून जाणारी रेषा. आता किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे आपल्याला? 3. यस, 3 सेंटीमीटर त्रिज्येचं काय काढूया आपण? वर्तुळ. बघा, तीन सेंटीमीटर त्रिज्येचं काय काढूया आपण? वर्तुळ. हे आलं आपलं. ॲक्च्युली डबल फिरवायचं नाही आहे. हां, 3 सेंटीमीटर हे त्रिज्येचं वर्तुळ आलं. आपल्याला काय काढा म्हटलेत? ए बी व्यास काढा. आणि व्यास म्हणजे काय? वर्तुळ मध्यातून जाणारी रेषा, म्हणजे हे ए आणि हे बी. आणि यांच्या टोकातून आपल्याला काय काढायचं? स्पर्शिका. म्हणजे सेम. ओके, हा ओ वर्तुळमध्ये त्रिज्या एवढा अंतर आहे, बरोबर आहे. तेच माप ना त्रिज्या म्हणजे. यस, बी बिंदूतून काय काढा? अर्धवर्तुळ काढा. यस, अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकावरून हा पहिला चाप आहे तिथंच आहे. टोकावरून वर्तुळाला दुसरा चाप काढा, मधोमध एक चाप काढा. यस, आणि दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप काढा आणि हा चाप आणि बी बिंदू सांधा. बघा, जर वाढवलं, बघा वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श करते, ही काय झाली? स्पर्शिका. इथं नाव देते मी क्यू. यस, तसं ए बिंदूतून सुद्धा काढायचं आहे. पुन्हा त्रिज्येचंच माप. ए बिंदूतून त्रिज्येच्या मापाने काय काढा? अर्धवर्तुळ काढा. अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकावरून पहिला चाप, ह्याच्यावरून पहिल्या टोकात वर्तुळाला दुसरा चाप, मधोमध एक चाप, दुसऱ्या टोकावरून मधोमध आणखीन एक चाप काढा.
येस, दोन्ही चाप जिथं छेदतात तो बिंदू आणि ए काय करा सांधा. येस, बघा ही स्पर्शिका ना, तर इथं नाव देते पी ए ही स्पर्शिका, बी क्यू ही स्पर्शिका. दिसते त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोण 90 अंश आहे. हा, तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो, वर्तुळाला परिघावरील बिंदूतून स्पर्शिका काढू शकता किंवा व्यासाच्या टोकातून सुद्धा काय काढू शकता, स्पर्शिका तुम्ही काढू शकता. येस, नेक्स्ट पाहूया पुढचं गणित काय म्हटलेलं आहे बघा. 2.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 4 सेंटीमीटरची जीवा काढा. आता जीवा म्हणजे काय, येस परिघा, करेक्ट मुलीनो. परिघावरील दोन्ही टोकातून परिघावरील दोन बिंदूतून जाणाऱ्या खंडास काय म्हणतो आपण, जीवा. बरोबर आहे, जीवा किंवा काय म्हणतो आपण, ज्या. येस, तर बघा किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, 2.5. कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटरची त्रिज्या घेऊया. येस, 2.5 सेंटीमीटरची त्रिज्या घेतली. ही काय आली आपली, हा काय आला आपला वर्तुळाला. तुम्ही डबल काढू नका मुलीनो. येस, तर काय आली आपली 2.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आलं. याला पहिला काय काढा म्हटलेत, 4 सेंटीमीटरची जीवा, म्हणजे वर्तुळामध्ये आपल्याला जीवा काढायची. ती किती सेंटीमीटरची पाहिजे, 4 सेंटीमीटर. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर माप घ्या. आता माप घ्या म्हणजे पहिला ए बिंदू मार्क करा. जीवा म्हणजे काय, वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदू सांधणारी रेषा ना. म्हणजे समजा इथं मी ए बिंदू मार्क केला, तर ए वरून 4 सेंटीमीटर कुठं जाईल तिथं चाप काढा, तो आपला काय झाला, बी. येस, हे 4 सेंटीमीटरची जीवा बघा इथं आले. ए बी सांधा मुलीनो. येस, हे बघा ही ए बी काय आली, ही जीवा आली. या जीवेच्या टोकातून काय काढायची आपल्याला, स्पर्शिका, म्हणजे ए मध्ये पण बी मध्ये. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्पर्शिका काढायची असेल तर नेहमी गरज असते त्रिज्या. म्हणून ओ ए त्रिज्या सांधूया वर्तुळ मध्य आणि हा परिघावरील बिंदू पहिला सांधूया. आणि ह्याच्यावर काय काढायचं आपल्याला, स्पर्शिका. आणि स्पर्शिका काढा म्हणजे नेहमी काय पाहिजे म्हटलं मी, त्रिज्या. आता बघा काय घ्यायचं, ए बिंदूतून त्रिज्येचं माप घ्यायचं. बरोबर आहे, आणि काय काढायचं, अर्धवर्तुळ. त्रिज्येतून ह्या अर्धवर्तुळ काढला. येस, ह्या वर्तुळाच्या ह्या पहिल्या टोकातून काय काढायची, इथं पहिला चाप, मधोमध एक चाप, दुसऱ्या चापावरून मधोमध एक आणखीन एक चाप. येस, आणि हा ए बिंदू आणि हा चाप काय काढायचं, सांधायचं. बघा, येस, ही बघा काय आली, स्पर्शिका. बरोबर आहे, इथं नाव देते ए. एका टोकातून आली. आता दुसऱ्या टोकातून नेहमी लक्षात ठेवा, स्पर्शिका काढायचं असेल तर त्रिज्या गरज आहे. म्हणून ओ बी त्रिज्या सुद्धा मी सांधते मुलीनो. कोणती सांधते, त्रिज्या ओ बी. येस, पुन्हा त्रिज्येच्या मापा बी वरून हे त्रिज्येचं माप घ्या हे. येस, आणि काय काढा, अर्धवर्तुळ फिरवा. आता मी ह्या बाजूला नाही काढले कारण दोन्ही मिक्सअप होणार, म्हणून काय केलं, ह्या पहिला इथं तर पहिला चाप आलेला आहे, ह्या पहिल्या चापावरून इथं दुसरा चाप काढा, मधोमध एक चाप काढा, आणि ह्या दुसऱ्या चापावरून मधोमध छेदणारा आणखीन एक चाप काढा. नेक्स्ट हा बी बिंदू आणि हा छेदणारा चाप सांधा. बघा इथं आली ना बी बिंदूत एक स्पर्शिका, इथं नाव देऊया बी क्यू. म्हणजे दोन स्पर्शिका, एक जीवेच्या एका टोकातून आली ए पी आणि दुसरी काय आली बी क्यू, आणि ही 4 सेंटीमीटरची काय आहे, जीवा. येस, नेक्स्ट गणित पाहूया. काय दिलेलं आहे बघा आपल्याला, 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 50 अंशाचा कोण करणाऱ्या दोन त्रिज्या काढा. बघा त्रिज्येमधील कोण किती दिलेत, 50 अंश. म्हणजे दोन त्रिज्येमध्ये कोण किती बनायला पाहिजे, 50 अंश. येस, आणि त्या त्रिज्येच्या टोकातून काय काढायचे आहेत आपल्याला, स्पर्शिका. येस, किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ, 3.5. चला कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊया. 3.5. येस, त्रिज्या घेता येते मुलीनो. किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ,
3.5 सेंटीमीटर, डबल काढायचंच नाही ॲक्च्युली. येस, 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं काय काढलं आपण, वर्तुळ काढलं. हे वर्तुळ आलं आणि आपल्याला 50 अंशाचा कोन करणाऱ्या 2 त्रिज्या काढा म्हटलेत. येस, आता बघा ही एक त्रिज्या आली ना, ही OA. 50 अंश कोन करणाऱ्या 2 त्रिज्या काढा, म्हणजे 2 त्रिज्येमधील कोन किती पाहिजे, किती, 50 अंश, म्हणजे आणखीन एक त्रिज्या पाहिजे ना, म्हणून O बिंदूत कोनमापकाचा मध्य ठेवा. आता रेषा ह्या बाजूला आहे ना, इकडून शून्याने मोजा, 0, 10, 20, 30, 40, 50. इथं आला आपला 50 अंश, करेक्ट. आणि काय करायचं, त्रिज्या काढायची कुठपर्यंत, फक्त 50 अंशापर्यंत, म्हणजे वर्तुळापुरती. इथं खून केलेलं नाही, हा आला एवढाच, इथपर्यंत नाही वाढवायचं. येस, हा काय आला आपला 50 अंशाचा कोन. येस, आणि यांच्या मग इथं नाव दिया B. आणि यामधून आपल्याला काय काढायचं आहे, स्पर्शिका, होय ना. मग सेम आता बघा ह्या बाजूला अर्धवर्तुळ फिरवलं तर दोन्ही छेदतात, म्हणून मी ह्या बाजूला पहिला B बिंदूत काढते. येस, ह्या त्रिज्येच्या मापाचं अर्धवर्तुळ काढलं, करेक्ट. अर्धवर्तुळच्या या पहिल्या टोकावरून काय काढायचं, वर्तुळावर छेदणारा दुसरा चाप, मधोमध एक चाप, दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप, बरोबर आहे. आणि तो छेदणारा चाप आणि B बिंदू सांधा मुलीनो. येस, बघा ही आली एक स्पर्शिका, बरोबर आहे. आता दुसरी B बिंदूत, पण अर्धवर्तुळ इथं काढलं, दोन्ही काय होणार, मिक्सअप होणार, म्हणून मी या त्रिज्येच्या मापाचं अर्धवर्तुळ ह्या बाजूला काढते. ओके. आणि नेक्स्ट हे बघा इथं वर्तुळात जिथं कट झालं आहे अर्धवर्तुळ, तिथून अर्धवर्तुळात दुसरा चाप आणि मधोमध एक चाप, करेक्ट. आणि ह्या दुसऱ्या चापावरून वर्तुळा मधोमध आणखीन एक चाप, दोन्ही सांधले. आता A बिंदू आणि ते बघा हा सांधूया. समजा हे बघा ही स्पर्शिका आहे ना, कुठलीही PA, आणि इथं काय आहे, BQ स्पर्शिका, हा छेदनबिंदू ना, BQ स्पर्शिका. समजा आपण दोन्ही वाढवलं, ही BQ स्पर्शिका वाढवली इकडं आणि ही AP स्पर्शिका, दोन्ही इथं ह्या बिंदूत मिळतात ना, दिसतंय, तिथं म्हणूया R बिंदू. आणि तुम्हाला लक्षात येईल, मी काय म्हटलं, पहिलाच सांगितलं, स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोन किती असतोय, 90 अंश. ही स्पर्शिका झाली आणि ही त्रिज्या, यामधील कोन काय असते, 90 अंश. बघा हा चौकोन दिसतोय ना, हा 90, हा 90, हा 50, म्हणजे हा कोन किती यायला पाहिजे, कारण चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज किती असते, 180 अंश, म्हणजे हा 130 यायला पाहिजे. बघूया, मोजूया. R बिंदूत कोनमापकाचा मध्य ठेवते. येस, आणि ही रेषा बघा इकडं जुळती आहे ना, ह्या बाजूला रेषा आहे आपली, म्हणून इकडून मोजूया. 90, 100, 110, 120, 130 दिसतं इथं. 130ला बघा आपला कोन आलेला आहे, इथं दिसतोय ना 130ला, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा हे 90, हे 90, हा कोन किती येतं, 130. आता ह्याच प्रकारचं गणित येणार आहे तुम्हाला. नेक्स्ट गणित आहे, काय दिलेत, 4 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 100 अंशाचा कोन करणाऱ्या वर्तुळास 2 स्पर्शिका काढा. स्पर्शिका म्हणजे काय, वर्तुळास फक्त एकाच बिंदूत स्पर्श करणारी रेषा. किती बिंदूत स्पर्श करते, फक्त एकाच बिंदू. आणि आपल्याला काय करायचं आहे, किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. घेऊया माप 4 सेंटीमीटर. हे बघा 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ. यस, 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आली. ही काढूया त्रिज्या, वर्तुळ मध्य आणि हा परिघावरील बिंदू. काय आली ही त्रिज्या, OA.
पण काय म्हटलेत, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. 100 अंश कोन करणाऱ्या वर्तुळास 2 स्पर्शिका काढा. म्हणजे ह्या 2 स्पर्शिका आहेत ना, ह्यामधला कोन त्यांना किती अंश पाहिजे, 100 अंश. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून मग असे एक्सप्लेन केले. स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोणाला 90 अंश आणि हा कोणाला 90, 90 90 180, म्हणजे हे चौकोन झालेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही कोणांची बेरीज किती यायला पाहिजे, 180 अंश. म्हणजे हा कोन दिलेला आहे स्पर्शिकामधला, हा कोन त्यांनी किती दिलेला आहे, 100. म्हणजे इथं किती यायला पाहिजे, 80. येस, म्हणून इथं किती अंशाचा कोन मोजायचा, 80 अंशाचा. ओ बिंदूत 80 अंशाचा कोन मोजूया. यस, बघा या साईडला रेषा आहे. 0 इकडून सुरुवात करा. म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80वर मार्क करते इथं. येस, मग 80 म्हणजे फुल वर्तुळाबाहेर रेषा काढायचे नाही, फक्त वर्तुळापुरती काय काढायची, रेषा काढायची. म्हणजे हा कोण किती अंशाला, 80 अंश. इथं नाव दिया बी. आता आपल्याला ह्यांच्या टोकातून काय काढायचं आहे, स्पर्शिका. आणि स्पर्शिका म्हणजे नेहमी लक्षात ठेवा काय काढायचं, त्रिज्येचं अंतर. आता काय करूया, ह्या बाजूला वर्तुळ घेते कारण दोन्ही मिक्सअप होणार म्हणून. हे बघा, इकडून ह्या त्रिज्येच्या मापाचं काय काढायचं, अर्धवर्तुळ. हे आलं ना अर्धवर्तुळ. हा अर्धवर्तुळाचा पहिला टोक छेदलेला आहे. दुसरं टोक काढा, मधोमध एक काढा. यस, या दुसऱ्या चापावरून आणखीन एक चाप काढा. आलं आहे. यस, हा ए बिंदू आणि हा चाप, हा ए बिंदू आणि दोन्ही चाप जिथं छेदले तिथून काढूया. ही स्पर्शिका आली. नेक्स्ट बी बिंदूतून सुद्धा स्पर्शिका काढायची आहे. बघा, बी बिंदूतून त्रिज्येच्या मापाचं अर्धवर्तुळ काढलं. हा पहिला चाप भेटलेला आहे. या पहिल्याचा पण अर्धवर्तुळाला दुसरा चाप, मधोमध आणखीन एक चाप. ह्या दुसऱ्या चापावरून काय काढूया, आणखीन एक मधोमध छेदणारा चाप. बघा छेदलेला नाही, आणखीन एकदा ह्या बाजूने काढूया. यस, आणि हे बी बिंदू आणि हा चाप सांधूया मुलीनो आणि वाढवूया. बघा, आणि बघा इकडं पण वाढवूया. बघा, बी बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही रेषा ना, म्हणून इथं छेदलेला तिथं नाव दिया क्यू. ए बिंदूतून काढलेलं इथं नाव दिया पी. म्हणजे बी बिंदूतून स्पर्शिका कोणती, बी क्यू. ए बिंदूतून स्पर्शिका कोणती, ए पी. ह्या दोन्ही स्पर्शिका इथं छेदतात ना, हा कोण माहीत पाहिजे. इथं नाव दिया आर. हा कोण किती अंशाचा दिले त्यांनी, 100. आता 100 आला की नाही बघूया. आर बिंदूत कोनमापकाचा मध्य ठेवूया आणि रेषा रेषेशी जुळती. बघा, आपली रेषा कोणत्या बाजूला आहे आता, हां ह्या बाजूनी रेषा सुरू इकडं आहे ना, म्हणून 0. हे बघा 0 इथून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 दिसतं इथं 100. म्हणजे हा कोण करेक्ट किती अंशाला, 100. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, त्रिज्येमधला कोन दिला, स्पर्शिकेमधला कोन दिला, तर हा कोन पहिला काढून घ्यायचा आहे. ह्या दोन्ही कोणांची बेरीज किती यायला पाहिजे, 180 अंश. म्हणून हा 50 दिला, त्यावेळी गरज नव्हती, पण तुम्हाला मोजून दाखवायला. हा त्यावेळी किती आला, 130 आला. आपण मोजला तो किती अंशाचा आला, 130. नेक्स्ट गणित जाऊया, आणखीन एक लास्ट गणित.